मागील 5 दिवसापासून शेतकरी आंदोलनावर बसले होते। आपण पाहू शकता माझ्या मागे या हॉलमध्ये शेतकरी आजही ठिय्या आंदोलन करत आहेत। काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका बच्चू कडू यांची दिसली आहे। मुख्यमंत्र्यांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करण्यासाठी निर्णय घेतला आहे। यासोबतच समिती सुद्धा स्थापन केली आहे। आपण शेतकरी आपल्या सोबत आहेत, शेतकऱ्यांसोबत बोलू। काय सांगाल, कधीपर्यंत बच्चू कडू आपल्या सोबत येणार आहेत? कशा पद्धतीची आज तयारी आहे? बच्चू भाऊ हे रात्रीच नागपूरला येणार होते, पण फ्लाईट मिस झाल्यामुळे आज दुपारी 12 वाजेपर्यंत ते नागपूरमध्ये पोहोचतील आणि विमानतळापासून ते आंदोलन ठिकाणापर्यंत बच्चू भाऊची शेतकरी आणि इतर शेतकरी नेत्यांची जंगी विजयी मिरवणूक काढणार आहेत। कारण की हा शेतकऱ्याचा एकजुटीचा विजय झालेला आहे आणि या एकजुटीचा विजयामागचा सेनापती बच्चू भाऊ आहेत आणि ह्या विजयी सेनापतीची मिरवणूक सर्व शेतकरी हे विमानतळापासून एअरपोर्ट पासून या ठिकाणी या आंदोलन स्थळापर्यंत काढणार आहेत। कुठेतरी शेतकरी जेव्हा आंदोलनात होता, 7/12 कोरा, कुठेतरी एक दिलासा मिळालाय। कशा पद्धतीचं या निर्णयाला बघताय? हे निवडणूक ज्या टायमाला होती तर फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करू, पण कधी करू हे सांगितलेलं नव्हतं। मग शेतकऱ्याला आम्हाला ती तारीख पाहिजे होती आणि बच्चू भाऊनी तेच लावून धरलं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार तर कधी करणार हे तुम्ही आम्हाला सांगा। आणि आज सरकारने बच्चू भाऊंना आणि सर्व शेतकऱ्यांना सांगितलंय की 30 जूनच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची 7/12 कोरा करू म्हणून। याआधी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती नेमू असं म्हटलं होतं 2024-25 ला, परंतु ती नेमली गेली नव्हती किंवा त्या पुढची प्रक्रिया झाली नव्हती। आता या निर्णयाला कशा पद्धतीने बघता? खरं तर यासाठी, कारण बच्चू भाऊला माहित होतं हे बीजेपी सरकार आहे, हे धतुर दाखवणारी सरकार आहे, गेंड्याचं कातडीचे सरकार आहे, म्हणून बच्चू भाऊला आणि सर्व शेतकऱ्यांना माहित होतं ते फक्त इलेक्शनसाठी शेतकऱ्यांचा वापर करतात, म्हणून हे तीव्र प्रकारे आंदोलन होतं। आणि आता तारीख याच्यासाठी घेतली कारण हे शब्द देत नव्हते इलेक्शनच्या वेळेस, कोणाची काय सांगायची गरज होती का आम्ही कर्ज माफ करू, काहीच गरज नव्हती। शेतकऱ्यांनी काय झालं साहेब, कर्ज घेतलेलं होतं, त्याचं कर्ज न भरल्यामुळं व्याजदर फुगत चाललेलं होतं आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं मे महिन्यामध्ये उन्हाळ्यात पाऊस झाला, पावसाळ्यात खूप पाऊस झाला, आता थंडीचे दिवस, आता सुद्धा पाऊस चालू आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय? आता झालं काय, यांना बरोबर कोचीमध्ये धरलेलं आहे, यांना कचाट्यात धरलेलं आहे, कायद्यात धरलेलं आहे। 30 तारखेपर्यंत, जूनच्या तारखेच्या 2026 30 जूनच्या आधी जर कर्जमाफ यांना करावं लागणार, जर नाही लागलं तर शेतकरी आजपर्यंत एकत्र येतच नव्हतं, परंतु हा इतिहास आहे महाराष्ट्राचा की या ठिकाणी सर्व शेतकरी एकत्रित झालेले आहेत आणि मोठ्या ताकदीने यावेळेस 30 जून 2026च्या आम्ही एक वेगळ्या प्रकारे आंदोलनाची तयारी करणार आहे। यांना कर्जमाफी द्यावाच लागणार आहे, कुठेतरी कर्जमाफी द्यावाच लागणार आहे। शेतकरी आताही पाऊस सुरू आहे, उभं पीक शेतात आहे, आपण इकडे आहात, कशा पद्धतीने पाहताय? सर, पाऊस चालू आहे, आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहे आणि बच्चू कडूच्या मागे आम्ही आहोत। त्यानंतर आज बच्चू कडू काल मुंबईला गेले असता ते आज सकाळपर्यंत येणार आहे, त्यासाठी मिरवणुकीसाठी आम्ही थांबलेलो आहोत। कुठेतरी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, शेतकरी आहेत, हे सगळे विजयी जल्लोषासाठी थांबलेले आहेत। बच्चू कडू हे दुपारी 12 पर्यंत नागपुरात येणार आहेत आणि यानंतर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा जल्लोष काढणार आहे आणि 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि सगळ्यांचे 7/12 कोरे होतील अशी सगळ्यांना आशा आहे। ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।